8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात मोठी कारवाई करत माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेल्या शस्त्रनिर्मितीचा साठा उद्ध्वस्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या या विशेष शोध मोहिमेत तब्बल 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग 12 बोअर पाईप्स तसेच 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई 26 आणि 27 जून रोजी करण्यात आली. नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा येथे सुरू असलेल्या बळीराजा पांदण रस्त्याच्या कामाची नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं विकसित करण्यात येणाऱ्या या रस्त्याच्या कामाचा त्यांनी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यापूर्वी या ठिकाणी सुमारे 2 फूट खोल नाला असल्यानं शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. आता त्या ठिकाणी पांदण रस्ता तयार करण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहकार्यानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. भारतानं आयर्लंड विरुद्ध बेलफास्ट इथं सुरू दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी पत्करली. पहिला सामना गमावला असल्यानं हा सामना जिंकून 2 सामन्यांची ही मालिका बरोबरीत सोडवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 7 षटकात भारताच्या 4 बाद 48 धावा झाल्या होत्या. आज देशभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. राज्यात 5 वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. बूथ, ट्रान्झिट बूथ, फिरती पथके आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली. नागपूरमध्ये हिवरीनगर येथील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात महापौर नीता ठाकरे यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.